नमस्कार मित्रांनो, DMER महाराष्ट्र अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण टाटा मेमोरियल हॉस्पिटल म्हणजेच TMH आणि ॲक्ट्रिक मधील नर्स ए पदासाठी होणाऱ्या आगामी परीक्षेचा अगदी सखोल अभ्यास करणार आहोत. परीक्षा कधी आहे, ॲडमिट कार्डचं नेमकं काय करायचं आणि अभ्यासक्रम कसा असेल या सगळ्या गोष्टी आपण आज पाहणार आहोत. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर उमेदवारांच्या मनातील सगळी भीती दूर करून त्यांना परीक्षेसाठी तयार करणं हाच आपला उद्देश आहे. सो लेट्स गेट टू द व्हिडिओ. आता बघा, आज आपण नेमक्या कोणत्या गोष्टींवर चर्चा करणार आहोत ते थोडक्यात पाहूया. आपण पाहणार आहोत परीक्षेच्या तारखा आणि नियोजन, ॲडमिट कार्डबाबतचा गोंधळ, लेखी परीक्षेचं स्वरूप, कौशल्य चाचणी म्हणजेच स्किल टेस्ट आणि शेवटी रिक्त पदे व अंतिम निवड. चला तर मग पुढे जाऊया. पहिला भाग आहे परीक्षेच्या तारखा आणि वेळेचे नियोजन. तर मित्रांनो, 17 मे 2026 ही तारीख एकदम डोक्यात फिट बसून ठेवा. सकाळी बरोबर 9 वाजता परीक्षा केंद्रावर रिपोर्ट करायचा आहे. अजिबात उशीर चालणार नाही. सकाळी 10:30ला पेपर सुरू होईल आणि तो बरोबर 1 तासाचा असेल. पण इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट, केंद्रावर जाताना स्वतःसोबत किमान 2 मूळ सरकारी ओळखपत्रे म्हणजेच ओरिजिनल ID प्रूफ्स जसं की आधार कार्ड आणि पॅन कार्ड सोबत ठेवायला अजिबात विसरू नका. हे खूप बेसिक वाटत असलं तरी वेळेवर गडबड नको. आता वळूया दुसऱ्या आणि सर्वात जास्त विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाकडे, ॲडमिट कार्डचा गोंधळ आणि शंका निरसन. हे बघा, हा मुद्दा खूप जणांसाठी मोठा दिलासा देणारा आहे. जर TMH आणि ACTREC अशा दोन्ही ठिकाणी अर्ज केला असेल आणि एकाच पदासाठी एकाच दिवशीची वेगवेगळी ॲडमिट कार्ड्स मिळाली असतील तर घाबरून जाण्याची काहीच गरज नाही. परीक्षा फक्त एकदाच द्यायची आहे. हो, बरोबर ऐकलं. 2 वेगवेगळ्या परीक्षा देण्याची किंवा इकडून तिकडे धावपळ करण्याची अजिबात गरज नाहीये. पण इथे एक छोटीशी गोम आहे बरं का. परीक्षा जरी एकच द्यायची असली तरी परीक्षा केंद्रावर जाताना मात्र मिळालेली दोन्ही ॲडमिट कार्ड सोबत घेऊन जाणं अनिवार्य आहे. त्या एकाच पेपरमध्ये मिळवलेले गुण TMH आणि ACTR या दोन्ही ठिकाणांसाठी ग्राह्य धरले जातील. आहे की नाही एकदम सोपं? आणि हो, अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आणि अचूक माहितीसाठी आपल्या चॅनलची मेंबरशिप नक्की जॉईन करा. आता पाहूया तिसरा भाग, लेखी परीक्षेचे स्वरूप म्हणजेच OMR शीटवर नेमकं काय असणार आहे. आता यावर जरा बारकाईने लक्ष द्या. ही काही ऑनलाईन परीक्षा नाहीये. ही आपली पारंपरिक पेन आणि पेपर स्वरूपाची OMR आधारित परीक्षा असणार आहे. यामध्ये एकूण 50 बहुपर्यायी प्रश्न म्हणजेच MCQs विचारले जातील. प्रत्येक बरोबर उत्तराला 2 गुण मिळतील, म्हणजे आपला पेपर असेल एकूण 100 गुणांचा. वेळ आहे 1 तासाचा आणि यातली सर्वात भारी गोष्ट म्हणजे निगेटिव्ह मार्किंगचा सध्या तरी कुठेही उल्लेख नाहीये. त्यामुळे जास्तीत जास्त प्रश्न अतिशय आत्मविश्वासाने सोडवण्याची संधी उपलब्ध आहे. अभ्यासक्रमाबद्दल बोलायचं झालं तर हा पेपर पूर्णपणे नर्सिंग या विषयावर आधारित असणार आहे. काठिण्य पातळी अगदी मध्यम स्वरूपाची असेल, पण लक्षात ठेवा, ही कॅन्सर रुग्णालयाची परीक्षा आहे, त्यामुळे ऑन्कोलॉजीशी संबंधित काही मूलभूत प्रश्न तिथे नक्कीच असू शकतात. आता अनेक जण मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका किंवा PYQs शोधत असतात, पण त्या अधिकृतपणे उपलब्ध नाहीयेत. त्यामुळे जुने पेपर शोधण्यात वेळ घालवण्यापेक्षा बेसिक कन्सेप्ट्स क्लिअर करण्यावर जास्त भर द्या. सातत्यपूर्ण अभ्यास असेल तर कोणतंही लक्ष्य कठीण नसतं. आता आपण आलो आहोत चौथ्या आणि अतिशय निर्णायक टप्प्यावर, कौशल्य चाचणी म्हणजेच स्किल टेस्ट. ही टाईमलाईन एकदा नीट समजून घ्या. 17 मे रोजी लेखी परीक्षा होईल. त्यानंतर जे उमेदवार शॉर्टलिस्ट होतील त्यांना साधारणतः 15 दिवसांनंतरच कौशल्य चाचणीसाठी बोलावलं जाईल आणि या स्किल टेस्ट नंतरच अंतिम गुणवत्ता यादी म्हणजेच फायनल मेरिट लिस्ट तयार केली जाईल. याचा अर्थ असा की लेखी परीक्षेनंतर स्किल टेस्टच्या तयारीसाठी फारसा वेळ मिळणार नाहीये. आता ह्या सगळ्यातला सर्वात कळीचा मुद्दा हा आहे की ही 100 गुणांची कौशल्य चाचणी केवळ क्वालिफाईंग स्वरूपाची आहे. पण म्हणून तिला हलक्यात घेऊन अजिबात चालणार नाही. कारण समजा जर एखादा उमेदवार या स्किल टेस्टमध्ये नापास झाला तर त्याला लेखी परीक्षेत 100 पैकी 100 गुण मिळालेले असले तरीही त्याची अंतिम निवड होणार नाही. उत्तीर्ण होण्यासाठी साधारणपणे 35 गुणांचं टार्गेट ठेवणं गरजेचं आहे. तिथे परीक्षक फक्त तुमच्या कामाचं शांतपणे निरीक्षण करत असतात, त्यामुळे प्रत्यक्ष काम अगदी अचूकपणे करणं अत्यंत आवश्यक आहे. ही स्किल टेस्ट साधारणपणे 4 वेगवेगळ्या स्टेशन्स किंवा विभागांमध्ये घेतली जाऊ शकते. पहिल्या विभागात औषधांबद्दल माहिती विचारली जाऊ शकते. दुसऱ्या विभागात इंट्रामस्क्युलर किंवा इंट्रावेनस म्हणजेच IM आणि IV इंजेक्शन देण्याच्या प्रक्रियेचे प्रोटोकॉल तपासून पाहिले जाऊ शकतात. तिसरा विभाग हा बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट आणि वैद्यकीय उपकरणांशी संबंधित असेल आणि चौथ्या विभागात थेट CPRचं प्रात्यक्षिक करून दाखवावं लागू शकतं. हे सगळं तोंडी सांगावं लागेल, कधी लिहून द्यावं लागेल किंवा प्रत्यक्ष कृती करूनही दाखवावी लागेल.
आता आपला 5वा आणि शेवटचा भाग, रिक्त पदे आणि अंतिम निवड. तर मित्रांनो, या भरतीमध्ये एकूण रिक्त पदे साधारणपणे 240च्या आसपास आहेत. यातील मोठा वाटा म्हणजेच अंदाजे 200 पदे ही महिला उमेदवारांसाठी आहेत, तर उर्वरित 40 पदे पुरुष उमेदवारांसाठी आहेत. महाराष्ट्रात राहून केंद्र सरकारची नोकरी मिळवण्याची ही खरंच एक फार मोठी आणि सुवार संधी आहे. आणि आता अंतिम निवडीचं गणित समजून घ्या. फायनल मेरिट लिस्ट ही पूर्णपणे लेखी परीक्षेतील गुणांवरच तयार केली जाईल, पण जसं मी मघाशी म्हटलं, यासाठी एकच अट आहे की कौशल्य चाचणी पास असणं बंधनकारक आहे. एकदा का हे दोन्ही टप्पे यशस्वीरित्या पार केले की मेरिट रँकनुसार आणि उपलब्ध जागांनुसार TMH किंवा ACTREC मध्ये नियुक्ती दिली जाईल. तर मित्रांनो, या 240 पदांपर्यंत पोहोचण्याचा संपूर्ण मार्ग आता अगदी स्पष्ट झाला आहे. परीक्षेचं स्वरूप आणि स्किल टेस्टचं महत्त्वही आपण अगदी सविस्तर पाहिलं. आता उरतो तो फक्त एकच प्रश्न, गुणवत्ता यादीत आपलं नाव निश्चित करण्यासाठी या शेवटच्या दिवसांमध्ये वेळेचं आणि अभ्यासाचं नियोजन कसं केलं जाणार, हाच तो क्षण आहे स्वतःला सिद्ध करण्याचा. पूर्ण ताकदीने तयारीला लागा. जर तुम्हाला DMER बद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा. आणि हो, शेवटी एवढंच सांगेन की DMER महाराष्ट्र अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.